नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला पालक गरगटा बनवायचा आहे. तो कसा बनवायचा तर तो आपण बघूया. एक सपाट वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि मुठभर शेंगदाणे घेतले. हरभऱ्याच्या डाळीला 2-3 वेळेस पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये मुठभर शेंगदाणे टाकायचे. आता यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आणि कुकरमध्ये त्याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 8-10 मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे त्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं. पालक 3 जुड्या स्वच्छ धुवून घ्यायचा, बारीक चिरून घ्यायचा पालक आणि 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं. आता या पालकमध्ये 1 ग्लास पाणी टाकून पालक शिजत ठेवायचा. इकडे कुकरमधली आपली डाळही शिजलेली आहे, हिला आपण आता चमच्याने घोटून घेऊ. डाळ मुद्दामच आपण खूप जास्त नाही शिजवलेली, खूप गाळ नाही होऊ द्यायची. पालकला उकळी येत आहे. आता उकळी आल्यानंतर आपल्याला 2 मिनटंच उकळायचं आहे. पालक जास्त शिजला की थोडा कडसर लागतो आणि भाजीचा कलर पण बदलतो. उकळी आली आता आपल्याला तरीही 2 मिनिट ठेवायचं. आता गॅस बंद करायचा. हा पालक थोडासा थंड करून मिक्सरमधून काढून घ्यायचा किंवा रवीने घोटायचा किंवा या पद्धतीने हँड मिक्सरनी फेटून घ्यायचा. खूप जास्त बारीक नाही केलेला, थोडा जाडसरच ठेवलेला आहे. आणि त्यामध्ये आपण आता फेटून घेतलेली डाळ टाकायची. त्या डाळीलाही मी थोडंसं फेटून घेतलेलं आहे, परत मिक्स केलं छान. आता आपण फोडणी देऊया. कढईमध्ये मोठा चमचा भरून तेल टाकलेलं आहे. तेल छान तापलं. आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्यात आपल्याला जिरे टाकायचे. आता मिरची, लसण आणि जिरे याचं वाटण टाकलेलं आहे. त्याला छान परतू द्यायचं कच्चा वास जाईपर्यंत. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची. हळदीलाही परतून घ्यायचं. आता यात आपल्याला 3 चमचे बेसन पीठ टाकायचं. आता या बेसन पिठाला सारखं हलवत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीने त्याला तेलामध्ये चांगलं भाजू द्यायचं, म्हणजे भाजीला बेसनाने थोडा दाटसरपणा येतो. बघू शकता याचा कलर बदललेला आहे, थोडं लालसर झालेलं आहे, म्हणजे आपलं छान भाजलेलं आहे बेसन. यात आपण आता घोटून घेतलेली भाजी टाकून घेऊ. गॅस कमी करायचा, हे अंगावर उडू शकतं. या पद्धतीने भाजीला सारखं हटत राहायचं. आता आपल्याला भाजीमध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि यामध्ये आपल्याला किती घट्ट किंवा पातळ ठेवायची या आकाराने यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. 1 ते 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता भाजीला एक छान उकळी येऊ द्यायची. दोन मिनिट भाजीला उकळून घ्यायचं. 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. आता आपण यावरती तडका टाकूया. तडका पॅन तापायला ठेवलेला आहे. यामध्ये मी परत 2 चमचे तेल टाकलं छोट्या चमच्यानी आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या, त्या टाकायच्या आणि 3 लाल मिरचीचे तुकडे टाकलेले आहे. या पद्धतीने मिरची आणि लसण तळून घ्यायचा आणि भाजीवर टाकायचा. या पद्धतीने आपला पालक गरगटा तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.